2015 नंतर आता 2025मध्ये म्हणजे 2026मध्ये वसई विरार महानगरपालिका इथे महानगरपालिकांची निवडणूक होत आहे। एकूण 29 वॉर्डमध्ये 1374 बूथ आहेत। बिल्डिंगची फिगर आम्हाला ॲप्रॉक्सिमेट मिळालेली आहे। त्या अनुषंगानं निवडणुकीच्या नियोजनानुसार किंवा च्या प्रकारे जे नॉर्म्स असतात त्यानुसार आम्ही बंदोबस्त आयोजन केलेलं आहे। त्याकरिता एक्स्ट्रा बंदोबस्ताची मागणी देखील केलेली आहे। बूथवर होमगार्ड्स देखील नियोजन करावं लागतं। होमगार्ड हे पोलीस प्रशासनाचा फिजिकली भाग नसतात, त्यांना बाहेरून मागवावं लागतं। त्याकरता कमिशनर ऑफिस मीरा भाईंदर वसई विरार यांनी डीजी ऑफिसने मागणी देखील केलेली आहे। आमचं बंदोबस्ताचं नियोजन प्रॉपर झालेलं आहे। VST, SST, FST महत्त्वाचे घटक आहेत, तर त्याकरता देखील एक्स्ट्रा बंदोबस्त द्यावा लागतो। त्याकरता देखील आम्ही नियोजन केलेलं आहे। त्या व्यतिरिक्त आमच्या इथं सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलचं नियोजन केलेलं आहे की ज्याद्वारे कोणीही कुठल्याही प्रकारे किंवा पसरवून निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करू नये, निवडणुकीच्या प्रक्रियेवर अनावश्यक कोणताही प्रभाव टाकू नये याकरता सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल देखील ॲक्टिवेट करण्यात आलेला आहे। त्याद्वारे देखील आम्ही चुकीच्या घटकांवर काही ते कृती करत असतील तर त्याच्यावर प्रॉपर लक्ष ठेवून आहोत। लोकांना देखील, सामान्य नागरिकांना देखील अशी काही कोणती घटना घडताना आढळून आल्यास त्यांनी डायल 112 याद्वारे किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आपली तक्रार नोंदवू शकतात। त्याचबरोबर नाकाबंदी, कोम्बिंग याचं देखील आम्ही नियोजन प्रॉपर करत आहोत। रूट मार्च देखील नियोजन होणार आहे। प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्सवर आम्ही विशेष भर दिला होता। इलेक्शनची डेट बऱ्यापैकी ॲप्रॉक्सिमेट जानेवारी एंडपर्यंत आपल्याला कंप्लीट करायचं आहे। माननीय सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन होते, त्या अनुषंगाने आमची तयारी सुरू होती। मागील 6 महिन्यापासून प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचं नियोजन करण्यात आलेलं आहे। दर दिवशी त्यानुसार प्रिव्हेंटिव्हच्या 107 असेल, 126 असेल, 128 असेल, 129 BNSनुसार आम्ही कारवाई करून घेत आहोत। काही घटक जास्त सक्रिय आहेत चुकीच्या दृष्टीनं, त्यांच्यावर देखील तडीपारीची कारवाई आम्ही केलेली आहे। अजून देखील तडीपारीचे प्रोसेस सुरू आहेत। अशा प्रकारे पोलीस प्रशासन मीरा भाईंदर वसई विरार या येणाऱ्या नजीकच्या इलेक्शनकरिता, निवडणुकाकरिता पूर्ण सज्ज आहे। मॅडम किती असेल तर त्याचं प्रॉपर माझ्याकडे माहिती पाहिजे। किती पैसे न्यावेत, कसे न्यावेत, त्याला मर्यादा काही नाही आहे, पण ते लिगल असावेत, कोणाला वाटण्यासाठी देण्यासाठी नसावेत, एवढीच माफक अपेक्षा SST मध्ये चेक करताना केली जाईल। आमच्यावरती काही विशेष लक्ष असतं? गर्दीची ठिकाणं आहेत, काही झोपडपट्टी एरिया आहे, तिथं खूप कॉम्पॅक्ट एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एका बिल्डिंगमध्ये 5-5 बूथ आहेत, एका बिल्डिंगमध्ये माझ्याकडे 23 बूथ आहेत। तर अशावेळी 700-800 मतदार म्हटलं तर 23 बूथचे जवळजवळ माझ्याकडं एक 18,000-20,000 मतदार येऊ शकतात। तर संध्याकाळच्या वेळी, सकाळच्या वेळी गर्दी जास्त होते। हिवाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे एवढा दुपारचा विशेष त्रास होणार नाही, तर रीक सतत लागली असू शकते। त्या अनुषंगानं गर्दीची ठिकाणं, झोपडपट्टीची ठिकाणं, गुन्हेगार वस्ती कुठं जास्त प्रमाणात असेल अशी ठिकाणं आम्ही निवडून ठेवली आहे। तिथं विशेष बंदोबस्त आम्ही ठेवणार आहोत। आणि तत्पूर्वी देखील त्या ठिकाणी आम्ही प्रॉपर पोलीस प्रशासन चुकीच्या घटकांना, अनावश्यक घटकांना कंट्रोल करण्याचं काम नक्कीच करणार आहे। असते ॲक्च्युली कोणत्याही व्यक्तीला हद्दीतून तडीपार करताना त्याची न्याय हक्काची पायमल्ली होता कामा नये, याची काळजी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटला घ्यावी लागते। त्या अनुषंगाने आम्ही त्यांना वाजवी पुरेशी संधी देतो, तर ती प्रोसेस महिन्यात 2 महिन्यात चालते। तर तशी प्रोसेस ऑलरेडी, जेव्हा काही मला जर तडीपारीचा आदेश काढणं मुद्तीत शक्य नसेल तर मी संबंधित व्यक्तीस काही काळाकरता अटकाव नक्कीच करू शकते। एकतर कोणत्याही प्रकारच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये। एखाद्या व्यक्तीची जात, धर्म, जेंडर अशा प्रकारे बदनामी होईल, त्याला दुःख होईल अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये। एखाद्या व्यक्तीनं मतदानाला जावं अथवा न जावं अशा कोणत्याही अनावश्यक प्रभाव मतदानावर रुपया टाकू नये, गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील होऊ नये। तुम्हाला कोणतीही, सामान्य नागरिकांना कोणतीही जर चुकीची घटना घडते असं आढळून आल्यास त्यांनी डायल 112 किंवा नजीकचे पोलीस स्टेशन या ठिकाणी कृपया संपर्क करावा। पोलीस प्रशासन तुमच्यासाठी सदैव 24/7 ॲक्टिव्ह असतं, राहिलेलं आहे आणि राहणार देखील आहे। तर कोणत्या प्रकारे कायदा हातात न घेता ही जी येणारी आगामी इलेक्शन आहे ती शांततापूर्ण, भयरहित वातावरणात कशी पार पडेल, जास्तीत जास्त नागरिकांना, वोटर्सना मतदानाची संधी कशी मिळेल हा विचार सर्वांनीच करणं गरजेचं आहे। आता आपण पाहिलं की माननीय आयुक्त महानगरपालिका वसई विरार यांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। ती यंत्रणा देखील अशा प्रकारे सक्रिय आहे आणि आम्ही देखील जे गोष्टी भविष्यात घडतील, घडण्याचा संभव आहे त्याचा अचूक अंदाज घेऊन त्या दृष्टीनं
6 महिन्यापासून आम्ही तयारी ठेवलेली आहे. येणारे इलेक्शन अत्यंत शांतपूर्ण वातावरण पार पडतील याची आम्हाला पूर्णतः खात्री आहे. सोशल मीडिया सोशल मीडिया एक दुधारी अस्त्र आहे. त्याद्वारे चांगले संदेश नक्कीच पाठवता येतात, पण काही चुकीचे घटक, काही चुकीचे नकारात्मक वृत्तीचे लोक त्याचा गैरवापर करतात आणि त्याद्वारे समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करतात, लोकांमध्ये अनावश्यक प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तर त्यासाठी कडक कायदे आहेत. IT ॲक्ट आहे, त्यामध्ये प्रूव्ह करणं खूप सोपं आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना, सर्व लोकांना हेच आव्हान आहे की सोशल मीडियाचा वापर करताना जपून करावा. कोड ऑफ कंडक्टमध्ये प्रत्येक घटना ही पाहिली जाते, ऑब्झर्व केली जाते, मॉनिटर केली जाते. तर आपल्यामुळं ही निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती प्रभावित होईल चुकीच्या पद्धतीनं असं कोणताही काम, कोणती कृती कुठल्याही व्यक्तीनं करू नये. कडक कायदे आहेत आणि त्याची शिक्षा देखील चांगल्या प्रकारे मिळू शकते. प्रूव्ह करणं खूप सोपं आहे. त्यामुळे कृपया सर्वांना सोशल मीडियाचा जपून वापर करावा हेच आवाहन आम्ही करत आहोत. थँक्यू.